दुसऱ्या वर्षात इंजिनिअरिंगला प्रवेश कसा घ्यायचा, कोणते डॉक्युमेंट लागतात आणि किती मार्क लागतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. ओके, चला आपण सुरुवात करूया. पहिले आपण डॉक्युमेंट डिस्कस करण्याच्या पहिले काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहून घेऊ. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले ज्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना पहिले डिप्लोमा काही क्रायटेरिया आहेत, त्यांना पहिले डिप्लोमा पूर्ण असण्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे किमान 45 गुण हे ओपन कॅटेगरीसाठी पाहिजेत आणि ज्यांची कॅटेगरी ही रिझर्व आहे त्यांना कमीत कमी 40% पाहिजे. मी कमीत कमी टक्क्यांची गोष्ट करतो आहे. नाहीतर माझ्या कन्फ्यूज नको हो जा. ओके, चला आता मग आपण डॉक्युमेंट कोणते लागत आहे, कोणत्या कॅटेगरी वाईज लागत आहे ते सर्व आपण डिस्कस करू. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. पहा विद्यार्थी मित्रांनो, जे कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना डिप्लोमाचं लास्ट इयरचं मार्कशीट, ओके, जे त्या दोघींची ॲडिशन होऊन तुमचा हा कट ऑफ काढला जातो तिच्यातून. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा TC. तिसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड. चौथी गोष्ट म्हणजे डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. पाचवं म्हणजे तुमचे लेटेस्ट पासबुक फोटो. विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट काढजा, रिकामे असे 10वीचे येणं काढजा, नवीन फोटो काढजा, कारण ते तुमचा फोटो हा तुमच्या फायनल सर्टिफिकेटवर येतो. ओके, सहावं म्हणजे गॅप सर्टिफिकेट. हे ॲप्लिकेबल राहत नाही. जे विद्यार्थी डिप्लोमानंतर एखाद्या वर्षी जॉब करता मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेट हे आवश्यक राहतं. बाकी गॅप सर्टिफिकेटची काही आवश्यकता नाही. जे डायरेक्ट डिप्लोमानंतर डायरेक्ट इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी. ओके, आणि डिप्लोमाचं प्रोविजनल किंवा पासिंग सर्टिफिकेट हे लागेल तुम्हाला. ओके, जे विद्यार्थी OBC, SBC, VGDT आणि NT कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना पहिले 7 डॉक्युमेंट हे सेम राहतील. मी ते आता रिपीट करत नाही. ओके, तुम्हाला 8वं सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट लागेल. 9वं सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी लागेल, हे कंपल्सरी लागेल मित्रांनो आता. आणि 10वं म्हणजे नॉन क्रिमिनल लागेल. ओके, आणि मित्रांनो तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी इन्कम सर्टिफिकेट लागेल, ते 3 वर्षाचं. तर लवकरात लवकर काढून घ्या. जे विद्यार्थी SC आणि ST कॅटेगरीमध्ये येतात त्यांनाही पहिले 7 डॉक्युमेंट हे सेम राहतील. फक्त त्यांना 8वं डॉक्युमेंट हे कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि 9वं डॉक्युमेंट हे कास्ट व्हॅलिडिटी लागेल. ओके, जे विद्यार्थी EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमध्ये येतात त्यांनाही पहिले 7 डॉक्युमेंट हे सेम राहतील. फक्त 8वं डॉक्युमेंट हे तुम्हाला EWS सर्टिफिकेट लागेल, जे आहे आर्थिक दुर्बल घटक, म्हणजेच EWS म्हणजेच इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. ओके, हे डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या. जे विद्यार्थी EWSला अप्लाय करणार आहेत त्यांना पहिले 7 डॉक्युमेंट हे सेम राहतील. फक्त 8वं डॉक्युमेंट म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला काढावं लागेल. मित्रांनो, इन्कम सर्टिफिकेट हे 3 वर्षाचं काढायचं आणि तुमचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. ओके, जे विद्यार्थी TWD म्हणजे फिजिकल हँडिकॅप आहे ह्या कॅटेगरीमध्ये जर ते येत असतील तर त्यांनाही पहिले 7 डॉक्युमेंट हे सेम राहतील. फक्त 8वं डॉक्युमेंट हे तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे काढावं लागेल. ओके, अपंगत्व त्याला म्हणता आपण अपंगत्व प्रमाणपत्र, हे तुम्हाला तहसीलदारमध्ये मिळून जाईल. फक्त तुम्हाला तुमच्यावाले हे फक्त तुम्हाला तुमचं हँडिकॅपचं हे तिथं सर्टिफिकेट द्यावं लागेल. ते तुम्हाला ॲटोमॅटिकली जे तुमच्या पॅटर्न आहे त्यानुसार बनवून देतील तुम्हाला डॉक्युमेंट. ओके, आता जे विद्यार्थी मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये येतात त्यांनाही पहिले 7 डॉक्युमेंट हे सेम राहतील. फक्त तुम्हाला मायनॉरिटी कम्युनिटी सर्टिफिकेट हे काढावं लागेल. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदा जे डायरेक्ट सेकंड इयरचे ॲडमिशन जर स्टार्ट झाले तर तुम्हाला टाईम हा कमी भेटतो. ओके, कारण रिझल्ट नंतर लगेच 10 ते 15 दिवसात लगेच तुमचे ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होऊन जाते. रजिस्ट्रेशन वगैरे खूप काही प्रोसेस राहतात. म्हणून हा छोटा कालावधी राहतो. म्हणून डॉक्युमेंट आपले लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून त्रास होणार नाही. ओके, जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे डायरेक्ट सेकंड इयरचे अपडेट्स हे भेटत राहतील. ओके, थँक्यू.